प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे। प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईईसाठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस। आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। 3 वेळेचा उपमहाराष्ट्र केसरी किताब पटकावलेल्या सोलापूरच्या पैलवान महेंद्र गायकवाडने हिंद केसरीलाही गवसणी घातली आहे। अंतिम लढतीमध्ये पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ जखमी झाल्यामुळे त्याला माघार घ्यावी लागली, त्यामुळे महेंद्रला विजयी घोषित करण्यात आलं। महेंद्रने मानाची गदा पटकावताच स्पर्धेचा आखाडा थरारला। दरम्यान महिला हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत हरियाणाच्या काजल डोचक हिने गदा पटकावली। कुस्ती महर्षी पैलवान साहेबराव पवार यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत, महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाच्या मान्यतेने राजेश्वर प्रतिष्ठान सातारा व तालीम संघ सातारा यांच्या सहकार्याने छत्रपती शाहू स्टेडियम येथे 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रविवारी संपला। यावेळी जागतिक कुस्ती संघटनेच्या अध्यक्षा, किर्गिस्तानच्या माजी पंतप्रधान सुलताना बेकोवा, पालकमंत्री शंभूराजे देसाई, आमदार मनोज घोरपडे, उद्योजक संग्राम घोरपडे, अजिंक्य सगरे, भारतीय शैली कुस्ती महासंघाचे अध्यक्ष हिंद केसरी संजय कुमार, राजाश्री यादव, दीनानाथ सिंह, महाराष्ट्र अध्यक्ष नितीन बारणे, सचिव गौरव रोशनलाल, हिंद केसरी अर्जुन अवाडिया, मोहन खोपडे, कुस्ती महर्षी साहेबराव पवार, दीपक पवार, सुधीर पवार, ऑलिम्पिक वीर अशोक गर्ग, अर्जुनवीर पैलवान काका पवार, महाबली सतपाल आदी उपस्थित होते। रात्री उशिरा झालेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत सोलापूरचा महेंद्र गायकवाड उर्फ बाहुबली हिंद केसरी ठरला। त्याने पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळवर मात केली। पृथ्वीराजला दुखापत झाल्याने त्याने माघार घेतल्यावर महेंद्रला विजयी घोषित करण्यात आलं। महेंद्रला महाराष्ट्र केसरीने तब्बल 3 वेळा हुलकावणी दिली होती, मात्र यंदाच्या हिंद केसरीच्या गदेवर त्याने नाव कोरलं। त्यामुळे मोहोळचे महाराष्ट्र केसरीसह हिंद केसरी होण्याचे स्वप्न भंगलं। पृथ्वीराज मोहोळ याने सेमीफायनलमध्ये NCRच्या पैलवान रजत राहुल याला आसमान दाखवलं, तर महेंद्र गायकवाड याने दिल्लीचा पैलवान अनिरुद्ध कुमार याला पराभवाची धूळ सारली होती। अंतिम लढतीत पृथ्वीराज व महेंद्र एकमेकांना भिडले। लढत सुरू होताच दोघांनीही एकमेकाला आजमावत शड्डू ठोकला। सुरुवातीपासूनच महेंद्रने आक्रमक पवित्रा घेतला, मात्र भारंदाज डाव टाकताना त्याच्याकडून पृथ्वीराजचा हात दुखावला। तो जखमी झाल्यामुळे ही लढत थांबवण्यात आली। डॉक्टरांनी पृथ्वीराजच्या हाताची तपासणी केली। तो त्यानंतरही आखाड्यात उतरला, मात्र त्याच्या हातातून वेदना येऊ लागल्या, त्यामुळे पृथ्वीराजने माघार घेतली। परिणामी महेंद्र गायकवाडला हिंद केसरी घोषित करण्यात आलं। महिला हिंद केसरीसाठी पैलवान काजल डोचक हरियाणा व पैलवान खुशी दलाल दिल्ली यांच्यात लढत झाली। त्यामध्ये काजल हिने खुशीला सुरुवातीला सलग दुहेरी पट टाकत 4 गुण मिळवले। त्यानंतर खुशीने दुहेरी पट टाकून 2 गुण मिळवले। त्यानंतर काजलने तिला चितपट करत गदा उंचावली। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।